भागातून बिलॉंग करणारे हे दोन संघ आपापसात भिडताना पाहायला मिळतील. सलामीची जोडी देखील आपण जर पाहिलं ना तर संकेत दळवी आणि त्यांच्या समवेत रितेश इथून मात्र एक शुभ सन्मान केला जाईल, सत्कार समारंभ केला जाईल. अनिल त्रिपाठी सरांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. मायेची उपदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक फूल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देखील देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. यावेळी हा पहिलाच बॉल अलॉंग दी कार्पेट खेळून काढला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसऱ्या धावेचा कॉल दिला जातोय. दुसरी धाव देखील कंप्लीट होईल आणि दोन धावेंनी मात्र धावफलकाचा श्रीगणेशा होताना पाहायला मिळतोय. संकेत दळवी मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ठरलेला हाच खेळाडू. यावेळेस मात्र फुल लाईनचा चेंडू भिरकावून दिलाय. मिड विकेटला क्लिअर करणारा हा बिग हिट षटकार. दिशेने या ठिकाणी षटकार आलेला पाहायला मिळतोय. संकेत दळवीच्या बॅटमधून येणारा षटकार. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल येतोय षटकाराला, त्याच्यानंतर येणारा हा डॉट बॉल. इथून आपण जर पाहिलं तर धावफलकावरती लागल्या जाते तब्बल 8 धावा. बारा वाजून 39 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर झालाय. तुमच्याकडे वेळ असेल 12 मिनिटांचा. 12 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं संपन्न करायची आहेत. यावेळेस इनसाइड आउटचा चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. बॉलला फील करतील, बॉलची फेकी होईल. तोवर दुसऱ्या धावेचा कॉल दिला जातोय आणि इथून दोन्ही खेळाडूंमध्ये ताळमेळ आपल्याला सुंदर असा पाहायला मिळतोय. दुसरी धाव देखील कंप्लीट होताना पाहायला मिळते. 2 धावेंच्या मदतीने मात्र 10 धावा धावफलकावरती लागल्या जातात. पाच चेंडूंचा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये संपन्न झालाय. 10 धावा खर्च केलेला पाहायला मिळतात. शहजाद पाहायला मिळतात. ज्या शहजादने मागील मॅच मध्ये लगातारच्या 2 चेंडूवरती 2 षटकार लगावले होते, परंतु इथून मात्र काय घडणार मैदानाच्या आतमध्ये. शहजादच्या अगेन्स्ट देखील संकेतच्या बॅटमधून या ओव्हरमध्ये तब्बल 2 षटकार आलेत. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानामध्ये संपन्न झालाय. 16 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अखेरच्या बॉल वरती आलेला षटकार आणि या षटकारानिशी आपण जर पाहिला तर धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 16 या आकड्यावरती. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय सर वन बाउन्स घेत मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर चौकार येईल. यावेळेस रितेश दळवीच्या बॅट मधून या इनिंग मधील पहिला चौकार. डीजे मास्टर संकेत सारखेच फलंदाजी करताना रितेश देखील पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र काय घडतंय. इथून मात्र पंचांचं बोट आकाशाकडे जात आहे. याचा अर्थ पहिला धक्का लागतोय. रितेश दळवीला मैदान सोडावं लागतंय. 4 या वैयक्तिक धावेवरती मात्र त्याला मैदान सोडावं लागतंय. पहिल्या विकेटचं मात्र पतन होताना पाहायला मिळतंय.
समीरने मात्र पहिलीच सफलता प्राप्त करून दिलेली पाहायला मिळते. इथून मात्र तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल झाला विलास. मागील मॅच मध्ये विलासने देखील चांगली फलंदाजी केली होती. विलास कांबळे फलंदाजीसाठी तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. इथून मात्र पंचांकडे लाऊड अपील केलं जात आहे. अपील करणं क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचं काम असतं, ते काम करतायत. तर आपण आपल्या भूमिकेवरती तटस्थ आहेत, पंच आपल्या निर्णयावरती तटस्थ आहेत. आणि डॉट बॉल येईल या दरम्यान आपण जर पाहिलं तर लगातारचा दुसरा डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी फुलटॉस चेंडू होता, स्वतःवरती नाराज होताना पाहायला मिळेल नक्कीच विलास. आणि यातून गोलंदाजाकडून देखील चूक होतीये. एका धावेचा मात्र भरदंड भरावा लागेल या ठिकाणी आपण जर पाहिलं तर. 21 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. पहिल्या सत्राचा खेळ मैदानामध्ये सुरू असताना षटक क्रमांक 2चा खेळ प्रगतीपथावरती असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र फिंगर्स रोल्स केले होते, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, चेंज ऑफ द पेस आपल्याला पाहायला मिळाले. त्याच कारणाने मात्र संकेत देखील बीट झालेत. वैयक्तिक आतापर्यंत आपण जर पाहिलं तर तब्बल 16 धावांची वादळी खेळी पाहायला मिळाली. संकेतच्या पॅटमधून आलेले 2 उत्तुंग षटकार देखील या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. इथे मात्र तिसरा षटकार येईल का? संकेतच्या बॅट मधून तिसरा षटकार येताना पाहायला मिळतोय. 6 धावेंच्या मदतीने धावफलक मात्र उसळी घेऊन जाऊन पोहोचले तब्बल 27 या आकड्यावरती. 27 रन ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 1 विकेट. संकेत दळवीच्या बॅट मधून येणारा हा या इनिंग मधील तिसरा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. इथून मात्र काय घडणार? इथून मात्र विकेट येईल आणि विलास कांबळेला मैदान सोडावं लागते. आणि विलास कांबळेला मैदान सोडणं देखील भाग पडते, कारण रितेश माफ करा संकेतला ऑन स्ट्राईक आणणं खूप महत्वाचं होतं. षटक क्रमांक 3ची जबाबदारी आपण जर पाहिलं तर मारुती यांच्या खांद्यावरती दिली जाते. पहिल्याच बॉलवरती एक विकेट आली आहे, त्याचबरोबर डॉट बॉल देखील आलाय. 27 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथून मात्र डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू येतोय चांगलं. पहिल्या 2 चेंडूवरती जर आपण पाहिलं तर निश्चितच पहिल्या 2 चेंडूवरती आपण जर पाहिलं तर गोलंदाजांनी फलंदाज अर्थातच संकेतला देखील रोखलोय. इथून मात्र फाईन लेगच्या दिशेने खेळून काढलाय. बॉल चाललाय सरळ सीमा रेषा पार, चौकार. संकेतच्या पायामधून चौकार येताना पाहायला मिळाला. यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढलाय. पहिल्या धावेवर पूर्ण होईल, दुसऱ्या धावेचा कॉल दिला जाईल आणि इथून दुसरी धाव देखील निश्चितच कंप्लीट होईल. 2 धावेंच्या मदतीने मात्र धावफलकावरती बदलाव होईल. धावफलक जाऊन पोहोचले 33 या आकड्यावरती. 33 रन ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 विकेट गमावले. इथून पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढलाय. पहिली धाव तर घेतली जाईल निश्चितच. इथून फंबल झाले, 2 फलंदाजांकडून चुका होत आहेत आणि चौकार येईल. यावेळेस संकेतच्या बॅट मधून आणखीन एक क्रॅकिंग असा चौकार.
चूक घडते, पुन्हा एकदा चूक घडते. संकेत सारख्या बलाढ्य खेळाडूचा तुम्ही झेल सोडताय. इथून तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. गोलंदाजाकडून देखील चुका होत आहेत, क्षेत्ररक्षकाकडून चुका होत आहेत. चुका चुका आणि सातत्याने चुका होताना पाहायला मिळत आहेत. 40 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. षटक क्रमांक 3 अर्थातच पूर्वार्धाचा खेळ मैदानामध्ये संपन्न झालाय. 40 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत आणि जिंकण्यासाठी गरज असेल 18 चेंडू आणि 41 धावेंची. एक फ्रेश मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला आई डोंजाई स्पोर्ट्स संबळ त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळेल श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स वारणा कापसे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचंय. विनंती असेल इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक करणं हा कंपल्सरी रूल आहे. त्यामुळे त्वरित आपण दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित आमच्याशी संपर्क साधा. शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत आई पिसाई स्पोर्ट्स वानगडेवाडी आयोजित आई पिसाई चषक 2026 ही स्पर्धा आपण पाहतोय. तब्बल 16 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. 16 मधील कोणते टॉप 4 मध्ये प्रवेश करतील हे देखील खूप महत्वाचं असेल. मासवडे टीमने आपला प्रवेश निश्चित केला टॉप 4 मध्ये. या मॅच मधील विजेता संघ देखील टॉप 4 मध्ये प्रवेश करेल. चला विनंती असेल आई डोंजाई स्पोर्ट्स अंबर्डे आणि सिद्धेश्वर स्पोर्ट्स वारणा कापसी दोन्ही टीमच्या कॅप्टनला माझी विनंती असेल आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचंय. तर जाऊयात मैदानाच्या दिशेने. ज्या ठिकाणी पूर्वार्धाचा खेळ मैदानात मध्ये संपन्न झालाय. पूर्वार्धामध्ये आपण जर पाहिलं तर 40 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि 41 धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये उतरलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला समीर आणि दुसऱ्या बाजूला शहजाद मागील मॅच मध्ये 2 बॉल 12 धावांची गरज असताना लगातारचे 2 षटकार त्याच्या बॅट मधून आलेले आपण पाहिले. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा षडंपूलचा फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता आणि पहिल्याच बॉल वरती समीरला तंबूचा रस्ता दाखवलाय नारायण यांनी. पहिल्याच बॉलवरती विकेट आले. सेकंड राऊंडला आपण फलंदाज पाहतोय. यावेळेस मनोहर वन डाऊनला आलेला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती. पहिल्याच बॉलवरती मात्र स्वतःच आणि सांघिक देखील अकाउंट ओपन करताना आपल्याला मनोहर पाहायला मिळत आहेत.
ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण सजवलं होतं त्याच पद्धतीची गोलंदाजी देखील नारायण यांच्याकडून होताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र शहजादच्या बॅट मधून मोठा फटका आणि डीप मिड विकेटला चांगला झेल पकडलेला पाहायला मिळतोय. शहजादची खेळी संपुष्टात येते आणि याच्यानंतर होणारा सामना असेल एका बाजूला अंबर्डे तर दुसऱ्या बाजूला कापशी टीमने नाणेफेक जिंकली आणि पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. आमंत्रण दिलं जात आहे समोरील टीमला, विरोधी टीमला गोलंदाजीचं. ज्या शहजाद कडून अपेक्षा होत्या तो शहजाद मात्र यावेळेस तंबूचा रस्ता पकडताना पाहायला मिळतोय. मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ठरलेला हाच खेळाडू यावेळेस मात्र शून्याचा चष्मा घालून अर्थातच गोल्डन डेकचा शिकार होऊन मात्र माघारी परतलेला आपल्याला पाहायला मिळाला. तर चौथ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं ना तर अझीम दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. यावेळी सरळ बॅटने समोरच्या दिशेने पुन्हा एकदा डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक तैनात आहेत. बॅक टू बॅक दुसरा धक्का लागतोय. इथून आपण जर पाहिलं ना तर टीम जावली टीमला आणखीन एक धक्का लागतोय अझीमच्या स्वरूपात. यावेळेस मात्र पूल करण्याचा प्रयत्न, हॅट्रिकची संधी निर्माण केली होती नारायण यांनी. हॅट्रिक तर प्राप्त होत नाहीये परंतु तब्बल 3 विकेट प्राप्त केलेल्या पाहायला मिळत आहेत. या षटकामध्ये पहिलं षटक हाताळताना नारायण आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही उर्वरित एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल. इथून आपण जर पाहिलं ना तर नारायण यांच्या षटकातील इथे मात्र फुलरलाईनचा चेंडू टोल वसूल केलेला पाहायला मिळतोय. चौकार येईल आणि या चौकाराने मात्र धावफलक जर पाहिला तर जाऊन पोहोचलाय 5 या आकड्यावरती. गोलंदाजी ट्रॅक वरती दुसरं षटक हाताळण्यासाठी संकेत पाहायला मिळत आहेत. ज्या संख्येने फलंदाजी करताना सर्वांचीच मनं जिंकली होती त्याच संकेतवरती मात्र पहिल्याच बॉलवरती हल्ला चढवला जातोय. पहिल्याच बॉलवरती मात्र संकेतच्या गोलंदाजीचं स्वागत केले चौकाराने. 4 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती तब्बल 9 धावा लागल्या जात आहेत. इथून मात्र 2 धावेच्या मदतीने मात्र धावफलकावरती थोडासा बदलाव होईल. 11 धावा लागल्या जात आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पहिली धाव घेतली जाते, दुसऱ्या वेळेचा कॉल दिला जातोय आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होताना पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 दुहेरी आणि दुहेरीच्या मदतीने मात्र धावफलकावरती लागल्या जात आहेत तब्बल 13 धावा.
41 धावांचा पाठलाग करताना आपल्याला जावळी टीम पाहायला मिळते. यावेळेस मात्र फाईन लेग आणि लॉंग लेगच्या दरम्यान जी दरी होती ती दरी भेदली आणि चौकार येतो. यावेळेस मनोहरच्या बॅट मधून आणखीन एक चौकार येताना पाहायला मिळतोय. 17 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. यावेळेस मात्र यॉर्कर पद्धतीचा चेंडू परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. फलंदाज मनोहर यांच्याकडे मात्र याचं काहीही प्रत्युत्तर नव्हतं. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू येतोय. इथून आपण जर पाहिलं तर अजून एका चेंडूचा केस शिल्लक असेल. षटक क्रमांक 2 चा विचार केला तर इथून मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानामध्ये संपन्न झाले. 6 चेंडू आणि बनवावे लागतील. अजून 6 चेंडू आणि 24 धावा बनवायच्या आहेत. पहिल्या बॉलवरती मोठा फटकाला तर मात्र निश्चितच जावळी संघ देखील या मॅच मध्ये कमबॅक करेल. अन्यथा आपण जर पाहिलं तर मानोली टीम निश्चितच विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकाच विभागातून येणारे हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला मानोली, दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर जावळी संघ. तर गोलंदाजीची धुरा सांभाळण्याची जबाबदारी दिली जाते वैभवच्या खांद्यावरती. अखेरचं स्लॉग ओव्हरचं महत्वाचं षटक हाताळण्याची जबाबदारी ऑन स्ट्राईक मारुती आपल्याला पाहायला मिळतात. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती मनोहर. इथून मात्र पहिलाच बॉल डॉट येतोय आणि आता थोडस दडपण असेल निश्चितच मारुती यांच्यावरती देखील. पाच चेंडू आणि 24 धावा बनवाव्या लागतील. इथे मात्र समोरच्या दिशेने खेळून गेलाय सरळ बॅटने. वन बाउन्स बॉल गॅदर होईल. दुसऱ्या धावेचा कॉल दिला जातोय. दुसरी धाव देखील कंप्लीट होताना पाहायला मिळेल. 2 धावेच्या मदतीने धावफलक थोडस पुढे सरसावेल. 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 4 चेंडू 22 धावांची गरज असेल. आता हळूहळू सामन्याचे चित्र स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळेल. इथून मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एकच धाव घेतली जाईल. सिंगलने धावफलक थोडासा बदलाव होईल. 20 धावा धावफलकावरती लागल्या जातात. 3 चेंडूंचा केस शिल्लक असेल आणि इथून बनवावे लागतील 21 धावा. 3 बॉल 21 चा इक्वेशन आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. कॅच ड्रॉप होतीये. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एकच धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा देखील कॉल दिला जातोय. दुसरी धाव देखील कंप्लीट होताना पाहायला मिळते. 2 धावेंच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 19 धावेंची गरज असेल. 2 चेंडूंचा केस शिल्लक असेल. यावेळी 6 बॉल 9 चेंडू घोषित केला जातोय पंचांकडून. एक धाव घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा देखील कॉल केला जातोय आणि दुसरी धाव देखील घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज मनोहर मात्र यावेळेस तंबूचा रस्ता पकडताना पाहायला मिळतात. एक शॉट आहे.
इथून मात्र विकेट येते रनआउटच्या स्वरूपात. मनोहर बाधवन माघारी परतले. नंतर मात्र नवीन फलंदाज आपण जर पाहिलं तर अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. इथून मात्र मॅच फिनिश होते. सामना जिंकला अर्थातच आपण जर पाहिलं ना तर मानुली टीमने. कॉंग्रॅच्युलेशन मानुली टीम, या स्पर्धेतील दुसरा सेमीफायनलिस्ट आपला संघ ठरलाय. आणि हार्ड लक जावली टीम, आपण देखील चांगला खेळ खेळलात. अखेरच्या क्षणापर्यंत तुम्ही देखील लढत दिली, परंतु अंतिम क्षणी आपल्याला हार पत्करावी लागली. परंतु एक पराभव तुमचं अस्तित्व संपवू शकत नाहीये. हा विश्वास स्वतःवरती दाखवावा लागेल. येणाऱ्या स्पर्धेमध्ये तुम्हाला देखील कमबॅक करावं लागेल आणि दाखवून द्यायचं आहे तुम्हाला देखील की आमच्या देखील एक पराभव अस्तित्व संपुष्टात आणू शकत